लास्टचा पॉइंट ह्या ठिकाणी आपण घेतोय आणि हे जे अमिबा पॅरेन्शियम हे जे आहे दीज आर द प्रोटोझोअन्स म्हणून देखील म्हटले जातात. हा एक आपला पॉइंट ह्या ठिकाणी सांगायचा राहिला होता माझा. बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये आपण पहिलं बॅक्टेरिया स्टडी केलं. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये आपण प्रथम बॅक्टेरिया स्टडी केलं. सेकंड मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोटोझोअन्स मध्ये आपण अमिबा आणि पॅरामिशियम स्टडी केलं. थर्ड आल्गी मध्ये आपण सर्व कॅरेक्टर आणि त्याची एक्झाम्पल ह्या ठिकाणी ड्रॉ केली. त्याच्यानंतर नेक्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ह्या ठिकाणी स्टडी करतोय व्हायरस. बघा, सध्या आता कोरोना व्हायरस ह्या ठिकाणी चालू आहे. मला व्हायरसचे कॅरेक्टर तुम्हाला सांगता येतील का? टेल मी. व्हायरस आपण मराठीत काय म्हणतो? व्हायरसला विषाणू. लास्टचा पॉइंट आहे आणि व्यवस्थित केअरफुली लिसन करायचं आहे. व्हायरस बद्दल कोणाला काही सांगता येईल का? टेल मी. आवाज येतोय का माझा व्यवस्थित? ओके. व्हायरस, व्हॉट इज मीन बाय व्हायरस? सध्या आता कोरोना व्हायरस चालू आहे, तर हा जो विषाणू आहे, हा जो व्हायरस आहे, त्याचे कॅरेक्टर काय आहे ते मी तुम्हाला प्रथम आता सांगते. व्हायरस, आता तुम्हाला एक सांगते. RH विटाकरनी पंचसृष्टी पद्धत 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही आपण स्टडी केली. ओके. त्याची जे 5 किंगडम त्यांनी सांगितले, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांट्स अँड किंगडम ॲनिमलिया. कन्फर्म? ओके. मग मला एक सांगा, तुम्ही सगळ्या किंगडमचे सर्व एक्झाम्पल पाहिले. ओके. मग व्हायरस कोणत्या किंगडम मध्ये बसतो? कोणत्या किंगडम मध्ये बसतो? बघा, RH विटाकरनी त्याला बाजूला फेकलंय. RH विटाकरनी त्याला बाजूला टाकलंय. का? धड तो प्रो कॅरियोट पण नाही, धड तो यू कॅरियोट पण नाही. तो युनिसेल्युलर आहे, मायक्रोस्कोपिक पण आहेत, पण त्या क्रायटेरियामध्ये तो बसत नाही. त्या क्रायटेरियामध्ये तो बसत नाही. तर व्हायरस म्हणजे काय, हा विषाणू म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टर आपण पाहूया. बघा, हा जो व्हायरस आहे, इट इज ऑल्सो असेल्युलार. कसा आहे हा? असेल्युलार. इट इज ऑल्सो डिसीज कॉजिंग एंटिटीज. हा कसा आहे? इट इज ऑल्सो डिसीज इन्फेक्शियस टू द बॉडी ऑर्गॅनिझम. आणि ह्या व्हायरसला इट इज ऑल्सो कन्सिडर्ड टू बी, याला काय म्हटलं जातं? थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. हे झालं पहिलं कॅरेक्टर. काय म्हटलं जातं या व्हायरसला? थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. दुसरा कॅरेक्टर आपण बघूया. हा व्हायरस जो आहे, कोणत्याही प्रकारे तो ग्रो होत नाही. बघा, मी काय सांगते नेक्स्ट कॅरेक्टर. व्हायरस कोणत्याही प्रकारे ग्रो होत नाही. तो डू नॉट ईट, तो कोणत्याही प्रकारचं न्यूट्रिशन किंवा अन्नही खात नाही. दे डू नॉट रेस्पायर, कोणत्याही प्रकारची श्वसन क्रिया. डू नॉट रेस्पायर. बघा, मी काय सांगितलं? दिस व्हायरस डू नॉट ईट, डू नॉट ग्रो, डू नॉट रेस्पायर. तर नेमका हा व्हायरस आहे तरी कसा? हा जो व्हायरस आहे, इट इज ऑल्सो असेल्युलर, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक, डिसीज कॉजिंग एंटिटीज म्हणून हा ओळखला जातो. याची साईज किती आहे? याची साईज किती आहे? इट रेंजेस फ्रॉम 10 नॅनोमीटर टू 200 नॅनोमीटर. 10 नॅनोमीटर टू 200 नॅनोमीटर. ते कसं सांगायचं तुम्हाला एक सांगते. तुम्हाला सांगते 1 मीटर. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे किती? 10⁶ मायक्रोमीटर. आणि 1 मीटर म्हणजे इट्स इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. नॅनोमीटर. तर अशी हे जे व्हायरस आहे, दिस आर द मायक्रोस्कोपिक, त्याची साईज किती आहे? 10 नॅनोमीटर टू 200 नॅनोमीटर. साईज इज रेंजेस फ्रॉम दिस 10 नॅनोमीटर टू 200 नॅनोमीटर. एवढी तुम्हाला त्याची साईज पाहायला भेटेल. एवढी तुम्हाला त्याची साईज ही पाहायला भेटेल. ओके. तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगते, इट इज ऑल्सो अल्ट्रा मायक्रोस्कोपिक, डिसीज कॉजिंग एंटिटीज. आणि तुम्हाला एक सांगते, हा एक मायक्रोस्कोपिक आहे. याला थ्रेशोल्ड ऑफ लाईफ किंवा तुम्ही याला होस्ट स्पेसिफिक असं देखील म्हणू शकतात. याला होस्ट स्पेसिफिक असं देखील त्याला म्हणू शकतात. आणि हा कसा असतो? इट कॅन बी ट्रान्समिट द डिसीजेस. हा काय करतो? ट्रान्सफर द डिसीजेस फ्रॉम डिसीज टू द हेल्थी प्लांट्स.
बघा हे कॅरेक्टर मी परत एकदा सांगते, हा कसा आहे, इट इज ऑल्सो होस्ट स्पेसिफिक. हा कसा आहे, होस्ट स्पेसिफिक. आणि हा काय करतो, ट्रान्सफर द, माइक बंद करायचा आहे. हा काय करतो, ट्रान्सफर द डिसीजेस फ्रॉम डिसीज टू हेल्थी प्लांट्स. फ्रॉम डिसीज टू हेल्थी प्लांट असा हा डिसीज तो ट्रान्सफर करत असतो. कोण, व्हायरस. आणि हा कसा असतो, होस्ट स्पेसिफिक असतो. आणि दिस व्हायरस, तुम्हाला एक सांगते, व्हायरस इट इज ऑल्सो इनॅक्टिव्ह. कधी असतो इनॅक्टिव्ह, आउटसाइड. जेव्हा हा बॉडीच्या, एखाद्या लिव्हिंग बॉडीच्या ज्यावेळेस तो बाहेर असतो त्यावेळेस तो इनॅक्टिव्ह असतो. जेव्हा एखाद्या लिव्हिंगच्या बॉडीमध्ये आतमध्ये शिरतो त्यावेळेस तो ऍक्टिव्ह होतो. बघा व्हायरस दमाने वाढत जातो. आजच उदाहरण घ्या, एक्झाम्पल कोरोना व्हायरसचं घ्या. बघा ज्यावेळेस तो बॉडीच्या आतमध्ये असतो तेव्हा दे कॅन बी मल्टिप्लाय विदिन द होस्ट सेल. त्यांची संख्या ही लिव्हिंगमध्ये वाढत जाते. शरीराच्या बाहेर ज्यावेळेस तो असतो तो इनॅक्टिव्ह असतो, परंतु शरीराच्या आतमध्ये गेल्यानंतर हा कसा होतो, ऍक्टिव्ह होतो. म्हणजेच हा काय करतो, दे कॅन बी ट्रान्समिट द डिसीज. हा डिसीज ट्रान्समिट करतो, ट्रान्सफर द डिसीज फ्रॉम डिसीज टू हेल्थी प्लांट. जे त्यांचं चांगलं आरोग्य त्यांना तो डिसीज ट्रान्सफर करण्याचं काम हा व्हायरस करत असतो. दीज आर द होस्ट स्पेसिफिक. हे मला तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. इट इज ऑल्सो डिसीज कॉझिंग एंटिटीज म्हणून ओळखलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. तर अशी ही जी व्हायरसची ही जी पहिली जी टर्म आहे ही सगळ्यात आधी कुणी शोधून काढली, लुईस पॅश्चर. लुईस पाश्चर याने सगळ्यात आधी ही शोधून काढली. लुईस पॅश्चर ह्या सायंटिस्टनी सगळ्यात आधी ही जी टर्म आहे ही सगळ्यात आधी शोधून काढली. सगळ्यात आधी ही टर्म शोधून काढली. तर अशी ही जी व्हायरस आहे, व्हायरसचे 3 टाईप आहे, प्लांट व्हायरस, ॲनिमल व्हायरस, बॅक्टेरियल व्हायरस. ओके, तर प्लांट व्हायरस तुम्हाला एक सांग. आणि अजून एक सांगायचं राहिलं की व्हायरसचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं, इट इज ऑल्सो शोज द व्हेरी सिम्पल स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड कोर, इट इज ऑल्सो सराउंडेड बाय प्रोटीन कोट. त्यालाच तुम्ही काय म्हणतात, न्यूक्लिओ कॅप्सिड. आणि इट पोसेसेस, दिस व्हायरसेस इट पोसेसेस देअर इज अ ओन जेनेटिक मटेरियल. तर कोणतं जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये, DNA और RNA, नेवर बोथ. काय सांगितलं मी, याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल एक तर DNA नाही तर RNA, परंतु दोन्ही संगच कधीही नसतात, नेवर बोथ. हे लक्षात ठेवायचं ह्या ठिकाणी. आता त्याचे जे टाईप आपण पाहिलेत, प्लांट व्हायरसेस, ॲनिमल व्हायरसेस अँड बॅक्टेरियल व्हायरसेस. आता तुम्हाला सांगते प्लांट व्हायरसेस, जेव्हा तो प्लांटला इन्फेक्ट करतो आणि त्या प्लांटला डिसीज होतं, वेन विच अटॅक ऑन प्लांट अँड डिसीज ऑन ए प्लांट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्लांट व्हायरसेस. प्लांट व्हायरसेसमध्ये ज्यावेळेस तो असतो त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल SSRNA असतं किंवा DSRNA, म्हणजे सिंगल स्टँडर्ड अँड डबल स्टँडर्ड RNA जेनेटिक मटेरियल. आणि प्लांट व्हायरसेस हे जे असतं ते सिलेंड्रिकल इन शेप. कसं असतं ते, सिलेंड्रिकल इन शेपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. असे सिलेंडर टाईप तुम्हाला प्लांट व्हायरसेस तुम्हाला पाहायला भेटेल, सिलेंडर टाईप. इट इज ऑल्सो सिलेंड्रिकल शेप मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, एक्झाम्पल TMV, टोबॅको मोझाईक व्हायरसेस, तंबाखूच्या पानातलं व्हायरसेस, टोबॅको मोझाईक व्हायरसेस. ओके, त्याच्यानंतर दुसरं ॲनिमल व्हायरसेस. ॲनिमल व्हायरसेस, जेव्हा हा व्हायरस विच कॅन बी अटॅक ऑन ए ॲनिमल अँड इन्फेक्ट टू द ॲनिमल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲनिमल व्हायरसेस. ॲनिमल व्हायरसमध्ये जो ॲनिमल व्हायरस असतो त्याचा शेप हा कसा असतो, इट इज ऑल्सो पॉलिहायड्रल. कसा असतो, पॉलिहायड्रल. डायग्राम मी ह्या ठिकाणी ड्रॉ करते. बघा डायग्राम ह्या ठिकाणी कसा असतो ते, पॉलिहायड्रल. पॉलिहायड्रल. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो टाईप आहे बॅक्टेरियल व्हायरसेस, बॅक्टेरिओफेजेस. आता जो बॅक्टेरिओफेजेस जो असतो, दिस व्हायरसेस विच अटॅक ऑन ए बॅक्टेरिया अँड इन्फेक्ट द बॅक्टेरिया, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॅक्टेरियल व्हायरसेस और बॅक्टेरिओफेजेस आपण ज्याला म्हणतो. तर असे बॅक्टेरियल जे आहेत त्याच्यामध्ये इट इज ऑल्सो शेप त्याचा कसा असतो, टॅडपोल शेप. आणि याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल ओनली अँड ओनली DNA. बघा मी काय सांगते लक्षात घ्या. प्लांट व्हायरसमध्ये इट इज ऑल्सो सिलेंड्रिकल इन शेप. सिलेंड्रिकल इन शेपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल प्लांट व्हायरसेस, TMV, टोबॅको मोझाईक व्हायरसेस. ॲनिमल व्हायरसेस, हर्पेस, इट इज ऑल्सो पॉलिहायड्रल शेप.
आणि तिसरा जो टाईप आहे बॅक्टेरियल व्हायरसेस. बॅक्टेरियल व्हायरसेस इट इज ऑल्सो टॅडपोल शेप. बघा टॅडपोल तुम्हाला चांगला माहित आहे, या ठिकाणी तुम्हाला टॅडपोल तुम्ही पाहिलेलं आहे. बघा अशा प्रकारचा टॅडपोल शेप तुम्हाला त्या ठिकाणी त्या पॉलिहायड्रलचा असा प्रकारचा हा टॅडपोल. इट इज ऑल्सो बॅक्टेरियल व्हायरसेस. बॅक्टेरियोफेजेस आपण ज्याला म्हणतो बॅक्टेरियल व्हायरसेस. इट इज ऑल्सो टॅडपोल शेप आणि इन विच जेनेटिक मटेरियल ओनली अँड ओनली DNA. ओके, आता व्हायरसबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्लांट व्हायरसचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. प्लांट कॉझिंग डिसीजेस, प्लांट डिसीजेस कॉज्ड बाय दिस व्हायरस. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स बंची टॉप ऑफ बनाना. दुसरं एक्झाम्पल देते टोबॅको मोझाईक व्हायरसेस, तंबाखूच्या पानामध्ये असणारा विषाणू व्हायरसेस. तिसरं एक्झाम्पल देते व्हाईट मोझाईक इन अ लेडी फिंगर. बेडीमधली जी व्हाईट रिंग आहे ते एक तुम्ही त्या ठिकाणी डिसीज हा पाहू शकता. किंवा चौथं एक एक्झाम्पल देते लिटल लीफ ऑफ ब्रिंजल. हे झालं सर्व प्लांटमधले व्हायरसेस. आता ॲनिमलमधलं बघा. ॲनिमलमधलं आता तुम्हाला चांगलं माहीत आहे, सध्या कोरोना व्हायरस चालू आहे. हा एक प्रकारचा विषाणू आहे आणि कोविड-19 अशा प्रकारच्या ह्या विषाणूमुळे आपल्याला सर्दी होते, घसा खवखव करतो, श्वास घेण्यात त्रास होतो. हे झालं एक विषाणू. हे एक एक्झाम्पल, हे तुमच्या समोरचं एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. बघा आपल्याला नेहमीची कोरोना येण्याच्या आधी जी आपण सर्दी आपल्याला जी होत होती कॉमन कोल्ड, ती कोणत्या व्हायरसमुळे होते? रायनो व्हायरस. लक्षात घ्या मी काय सांगते. आपल्याला कोरोना व्हायरस येण्याच्या आधी जी सर्दी व्हायची तर ती कोणत्या व्हायरसमुळे होते? कॉमन कोल्ड, रायनो व्हायरस. त्याच्यानंतर एड्स घ्या. एड्स जो आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतो? HIV ह्या विषाणूमुळे होतो. ओके, किंवा अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. स्वाईन फ्लू. बघा कोरोना येण्याच्या आधी स्वाईन फ्लू आलेला होता. तर स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? H1N1 ह्या व्हायरसमुळे होतो. किंवा इन्फ्लुएन्झा. हा इन्फ्लुएन्झा जो आहे फ्लू म्हणतो आपण त्याला, हा कशामुळे होतो? मॅक्सो व्हायरसेस याच्यामुळे होतो. म्हणजे हे सर्व ॲनिमल जे डिसीज होता ते विषाणूमुळे जे होता त्याची एक्झाम्पल मी तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी सांगितलेली. अजून एक एक्झाम्पल सांगते. चिकनगुनिया H1N5 ह्या विषाणूमुळे होतो. तर असे बरेचसे एक्झाम्पल ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले. व्हायरस म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. इट इज ऑल्सो अ सेल्युलर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. इट इज ऑल्सो कन्सिडर्ड टू बी थ्रेशोल्ड ऑफ ए लाईफ. बघा आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं. सुरुवातीला मी तुम्हाला लिव्हिंग म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. नंतर मी तुम्हाला काय सांगितलं? 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, त्याच्यानंतर किंगडम फंगाय हे आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आपण काय स्टडी केलं याच्यामध्ये? क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे मायक्रोब्स. त्याच्यामध्ये नंबर 1 बॅक्टेरिया स्टडी केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आल्गी स्टडी केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोटोझोअन्स मधले अमिबा आणि पॅरामिशम स्टडी केलं. पॅरामिशमची डायग्राम मी काढलेली नाही. पॅरामिशममध्ये अमायटोसिसची क्रिया ही घडून येते मेगान्यूक्लियसमध्ये. त्याच्यानंतर आपण लास्टचा पॉईंट मायक्रो ऑर्गॅनिझममधला व्हायरस हा स्टडी केला. सर्वांना लेक्चर समजलंय का? ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.